हॅलो फ्रेंड्स, राम राम सगळ्यांना. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल, मजेत असाल आणि आनंदी असाल. तर खूप जणांचा असा प्रश्न होता की तू सकाळी उठल्यानंतर फ्रेश होत नाही का? तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ. तर सकाळी सकाळी मी पण फ्रेश होते, त्याच्यानंतरच स्वयंपाकाला लागते. उठल्या उठल्या अशीच लावून लगेच स्वयंपाक करायला लागत नाही, तेवढी माझ्या ताकद पण नसते. उठल्या उठल्या आधी फ्रेश झाल्यानंतरच मी लागते. आज मस्त असा नायराला मुगाच्या डाळीचा मिनी डोसा बनवून दिला होता आणि भाजी चपाती तर आपलं रोजचं आहे. त्यानंतर घरातले मस्त असे कामावरून घेतले, राहिलेली जी काही साफसफाई होती ती पण कंप्लीट करून घेतली. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आभारी आहे मी. तुमच्या सगळ्यांची माझ्या अगोदरच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा. तर मस्त असं नायराला सोडून आले, त्यानंतर येऊन चहा वगैरे घेतला. त्याच्या अगोदर एवढं नशीब चांगलं नसतं की सकाळी सकाळी उठल्या उठल्या चहा घ्यावं, म्हणून आल्यानंतर चहा प्यायचा मज्जा येते त्याच्यामध्ये पण. मग आल्या आल्या मस्त असं चहा बनवून घेतला आणि त्याच्यानंतर मग आपली एनर्जी आल्यानंतर मग मी माझ्या कामाला लागले. तर मस्त स्वयंपाक करायला लागले होते, चपात्या राहिल्या होत्या त्या करून घेतल्या. तर कसं आहे ना मंडळी, आयुष्य आहे ना हे एकदाच मिळतं आणि असं पण आपल्याला एकदा मिळालेलं आयुष्य आपण अर्ध तर असंच घालवत गेलेलो आहोत. याचं मन जप, त्याचं मन जप, त्याचं मन जप, सगळ्यांचे मनं जपत 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 कोणाला काय वाटेल, कोण काय बोलेल हा विचार करत करत अर्धं आयुष्य गेलेलं आहे. त्यामुळे ना मला असं वाटतं आता राहिलेलं आयुष्य किती आहे हे तर आपल्याला माहिती नाही, पण कमीत कमी जे काही राहिलेलं आयुष्य आहे ना ते तरी आपण आपल्या इच्छेप्रमाणे थोडंसं जगून घ्यावं. जेणेकरून यांना जेव्हा जाऊ ना तेव्हा आपल्या पण मनाला वाटेल की हां, थोडं का होईना पण मी माझं आयुष्य जगले, ते असं सोडून नाही आले. मला देवाने दिलेला चान्स मी खरोखर घालवला नाही, तर त्याचा मी काहीतरी उपयोग करून आले. म्हणून आहे ना स्वतःसाठी जगायला शिका. थोडंसं होतो त्रास, कारण आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचे लोक जर नसतील ना आपल्याबरोबर तर ठीक आहे ना, सोडून द्या. काही गरज नाही आहे कोणाची मनं जपत बसण्याची आणि सगळ्यांना आपलं करून घेण्याची. कारण आपण एकट्यानेच ठेका घेतलेला नाही आहे की समोरच्याला आपलं करण्याचा. आपल्याकडून जेवढे प्रयत्न होतात तेवढे करत राहायचे आणि आपण नेहमीच करत असतो. पण की नाही, जर समोरच्याला नसेल व्हायचं ना आपलं तर ते कधीच होऊ शकत नाही. आणि आज मी ह्या झाडाला बघून एक गोष्ट शिकले. काल ना झाडावर 2 फुलं आले होते, जास्वंदीचं झाड आहे माझं. 2 फुलं आले होते, तर काल मी आहे ना ते थोडेसे लांब होते त्यामुळे काढले नाही. तर ते मस्त तसेच सुकून गेले आणि आहे ना एकदम म्हणजे आत्ताच ते एका दिवसासाठीच असतं, तर सकाळी ते सगळे सुकले होते. तर मी काल विचार केला काल फुलं काढले नाही, काढले असते तर कमीत कमी देवाला वगैरे वाहण्यासाठी तरी उपयोग झाला असता. पण ते मला काढायला जमले नाही म्हणून मी काढले नाही. तर आहे ना आज झाडाला आहे ना दुसरे 2 फुलं आले होते. तर मग सांगायचा मुद्दा एवढाच की जर झाड हे करू शकतं, काल आलेले फुलं कोणी वापरले नाहीत म्हणून त्याने ते पुन्हा आज यायचं विसरलं का फूल? नाही, आज पुन्हा जोमाने 2 फुलं आलेत. कालच्यापेक्षा टवटवीत आणि ताजेतवाने फुलं आज आले होते. मग आपण का करायचं की कालचा दिवस खराब गेला म्हणून आपण पण आपला आजचा दिवस खराब का करून घ्यायचा? मला हे सांगा. जर झाड आपलं आयुष्य इतक्या छान प्रकारे जगू शकतं तर प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी आपल्याला घेता येतं. घ्या आणि स्वतःसाठी जगायला शिका. तर खरोखर सांगायचा मुद्दा एवढाच होता की फुलाप्रमाणे आहे ना, जर त्या फुलाला वाटलं असतं की मला काल कोणी काढलंच नाही आणि काल मला माझं म्हणजे मी वाया गेलो, तर मग आज ते आलं नसतं. पण आज पण ते तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच याने इतकं सुंदर बनून आलेलं फूल होतं. तर अशाच काही गोष्टी असतात आपल्या आयुष्यात जे काल घडलेले असतात, आपण तेच धरून बसतो आणि आहे ना मग खूप त्रास करून घेतो. तर असं करू नका. स्वतःसाठी जगायला शिका आणि स्वतःचं आयुष्य जेवढं राहिलं आहे ना तेवढं आनंदाने, भरभराटीने जगा. आणि आशा करते की तुम्हाला माझ्या ह्या शब्दांचे काही ना काहीतरी थोडा तरी मनावर प्रभाव पडेल. कारण आहे ना ह्या गोष्टीतनं बाहेर निघणं तेवढंच कठीण असतं. मी खूप चांगला अनुभव घेतलेला आहे. तर तुम्ही देखील घ्या आणि शिका आणि स्वतःसाठी जगा. तर मस्त नायराने माझे सांगितलं होतं आज वेडनेसडे तर चिकन बनव मम्मी. तर मस्त जाऊन आणलं मी चिकन आणि बनवलं. कसं असतं, बाबा असतात तेव्हा ते आणतात. तर मग बाबा गेल्यानंतर सगळ्यांना वाटतं की आता चिकन खायला भेटणार नाही, पण आई असते ना ती सगळं करू शकते. तिच्या मुलीसाठी आहे ना ती चिकनच्या दुकानात काय ती जगाच्या कुठल्याही याच्यावर जाऊन आणि ती लेकीसाठी आहे ना करू शकते. तर मग बाबा नव्हते म्हणून काय झालं, मी जाऊन चिकन आणलं, मस्त असं तिला चिकन बनवून दिलं आणि तिने ते आवडीने खाल्लं आणि त्याच्यात मला सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद होता. तर मग नायराचे पप्पा खात नाहीत त्यामुळे मग ते काही आणायला जातच नाहीत आणि मला पण सांगायला लाज वाटते की जे खातच नाही त्यांना कुठे आणायला सांगायचं. तर
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगा आणि स्वतःसाठी जगायला शिकणार आहात की नाही ते पण मला सांगा. कधीतरी स्वतःसाठी स्टँड घ्यायला लागा. कसं असतं ना, जोपर्यंत आपण शांतपणे ऐकतो तोपर्यंत आपण चांगले असतो. एखाद्या दिवशी आपण स्वतःसाठी बोलायला लागलं ना की वाईट होऊन जातं. त्यामुळे आहे ना, सोडून द्या अशांना. कारण त्यांची मनस्थिती अशी असते, त्यांना जे विचार करायचा आहे ना ते तेच करत राहणार. आपण कितीही काही बदल केला तरीही त्यांना फरक पडणार नाही. म्हणून स्वतःसाठी जगा. तर संध्याकाळी इतका मस्त असा पाऊस पडत होता तर काय सांगायला नको. इतकं छान वातावरण झालं होतं, थंडगार झालं होतं, खूप मस्त असं वातावरण झालेलं आणि खूप आनंद वाटत होता. तर मग मस्त असं मी पण थोडासा विचार केला व्हिडिओ घेऊ. हल्ली भिजायला तर भेटत नाही, तर मग व्हिडिओ तरी घेऊया. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.